विधानसभेच्या निकालाबाबत काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेकडून शंका घेतली जाते। खासदार राहुल गांधी यांचं सातत्याने निवडणूक आयोगावरती आरोप पाहायला मिळतात। मात्र यापासून आतापर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार हे 4 हात लांब होते, पण आता पवारांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। त्यामुळे निकालाबाबत शरद पवारांनाही शंका आहे का, असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आणि तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। राहुल गांधींना भेटल्यावरच हेची आठवण का आली? आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला निवडणुकीत मतचोरी कशी केली जाते हे राहुल गांधींनी दाखवून दिलंय। आता हाच धागा पकडत शरद पवारांनी सुद्धा मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटले आणि त्यांनी 160 जागांवर मतांची फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे। तर शरद पवारांचा गौप्यस्फोट हा राहुल गांधींना भेटल्याचा परिणाम असल्याचा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच हेची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत, राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। संबंधित दोन्ही लोकांना शरद पवार काँग्रेस नेते राहुल गांधींकडे घेऊन गेले होते। आम्ही दोघांनीही याबाबत चर्चा केल्याचा दावा पवारांनी केलाय। मात्र कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाण्याऐवजी जनतेमध्ये जाऊन सरळ मतं मागण्याचं ठरवलं, असं पवारांनी म्हटलंय। त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची गॅरंटी, त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या सोबत म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा वेळ कसा जाईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। दिल्लीमध्ये कपिल शर्मा जो शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे। पवार साहेबांकडे ती 2 माणसं जर गेली होती, त्यांनी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेले। ते कशासाठी घेऊन गेले? तो गुन्हा करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी घेऊन गेले का? मग सगळेच अपराधी आहेत आणि एखाद्याचा गुन्हा जो लपवतो तो सुद्धा अपराधी असतो। त्यामुळे अपराधी कोण हे तुम्ही ठरवा। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला जवळपास 8 महिने झालेत आणि त्यामुळे शरद पवारांनी इतक्या महिन्यांनी आरोप का केला, असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान माझ्या मनात निवडणूक आयोगाबाबत काहीही शंका नव्हती म्हणून पूर्णपणे दुर्लक्ष केलं, असं पवारांनी स्पष्ट केलंय। असूही शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला। शरद पवार साहेबांचा स्टेटमेंट पण आजकाल दोन्ही साईडने बजावची भूमिकेमध्ये ते असतात। ते कधी राजकीय स्पष्ट भूमिका ते घेत नाहीत। ही जी काही नौटंकी चालली राहुल गांधीची, ही आता किती काळ चालणार आहे मला माहित नाही, परंतु निवडणूक आयोगाने त्याचं स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे। राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर इंडिया आघाडीनं लढाई आणखी तीव्र करण्याचं ठरवलंय।
11 ऑगस्टला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केलाय. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळे काढण्याची मोहीम सुरूच ठेवलेली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतली जी चिप आहे ती डिस्टर्ब झाली आहे. आमची चिप बरोबर आहे डोक्यातली. 11 तारखेला निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉकनं हे काढण्याचं नक्की झालं आहे आणि शिवसेनेचे सर्व खासदार या मोर्चामध्ये सहभागी होते. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये त्यांना 2.5 कोटी मतं मिळाले तेव्हा ते कधी बोलले नाही. लोकसभेच्या वेळी 31 सीट निवडून बोलले नाही. काँग्रेस पार्टी लोक सोडून चालले की पार्टी थांबवण्याकरता राहुल गांधी मतदारांवर आक्षेप घेत आहे, मतदारावर आक्षेप घेत आहे आणि मतदार राजाचा अपमान करत आहे. राहुल गांधी यानंतर असाच अपमान करत राहील या देशामध्ये मतदाराचा तर काँग्रेस पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी असो वा ठाकरेंची शिवसेना सातत्यानं ईव्हीएम कडे बोट दाखवतायत. मात्र ईव्हीएमला दोष देणं योग्य नाही अशी भूमिका शरद पवार आतापर्यंत घेत आलेत. त्यात शरद पवारांनी आपल्याला 2 माणसांनी 160 जागांवर मतांची फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती असा दावा केलाय. त्यामुळे एक प्रकारे पवारांनी ईव्हीएम कडे बोट दाखवलं का असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.